हाय, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. कसे आहात सर्व? आय होप मजेत असतात. तर आम्ही काय दिवाळी वगैरे केली नाही. सगळ्यांची दिवाळी झाली असेल, भाऊबीज झाली असेल. तर आम्ही दिवाळी नाही केली, भाऊबीज नाही केली. आम्ही कोणतेच सण केले नाही, कारण आम्हाला करायचेच नव्हते. ते काय रिझन आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन का नाही सण वगैरे केले. आणि त्यामुळे माझे व्हिडिओ पण आले नाही. मी 2 ते 3 आठवड्यानंतर व्हिडिओ टाकला, एक 6-7 दिवसापूर्वी. आणि 3 आठवड्यानंतर 3 आठवड्यानंतर एक व्हिडिओ टाकला आणि त्या 6-7 दिवसानंतर आज एक व्हिडिओ मी पोस्ट करते. ते पण मोबाईल पाहत होते, ते माझा व्हिडिओ पेंडिंग होता. तर म्हटलं चला हा शेअर करून घेते. आता जरा थोडंसं हळूहळू सुरुवात करेल मी माझ्या डेली ब्लॉगची. डेली ब्लॉग, रेसिपी, जे बाहेर जाते ते मी सगळं तुमच्याशी शेअर करेल. तर म्हटलं आत्ता हा जो व्हिडिओ पेंडिंग आहे तो तुमच्याशी शेअर करते. तर काय आहे, माझ्याकडे व्हिडिओज नव्हता म्हणून मला काही टाकताच नाही आलं. आणि दिवाळी वगैरे काही केली नाही, त्याचा व्हिडिओ नाही तुम्हाला शेअर करण्यासाठी. त्यामुळे म्हटलं चला जाऊन दे, एवढे दिवस गॅप तर गॅप म्हणलं असो. तर म्हटलं चला आता कोथिंबीर वडीची रेसिपी सांगते. तर कोथिंबीर वगैरे धुवून घेतली, स्वच्छ कटिंग वगैरे करून घेतली, त्याचं पाणी निथळून दिलं. त्याच्यानंतर मग मी सगळं मिरची, लसूण, जिरा वगैरे टाकून त्याला मळून घेतलं. हळद, मीठ वगैरे चांगलं मळलं वगैरे. ते जाळीला तेल वगैरे लावलं. त्याच्यानंतर कोथिंबीर वडीचं ते मळलेलं सगळं त्याच्यावर पसरून घेतलं. त्याच्यावरती तीळ लावलं. 15 ते 20 मिनटं वाफवलं. त्याच्यानंतर बघितलं सुरी टाकून झालं का, तर झालं. चांगलं कटिंग वगैरे करून घेतलं, त्याला फ्राय वगैरे करून घेतलं आणि खूप टेस्टी झालेले. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ही कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. सबस्क्राईब. बाय.